नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये आज आपण डाळीच्या पिठाचे वांग हा बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे. सुरुवातीस आपण डाळीचं पीठ एक बाउल घेतलेलं आहे. त्यात आपण छोटी वाटी गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडंसं ओवा आपण त्यात घालायचं आहे. थोडीशी मिरची पूड आणि चवीपुरतं मीठ. आता आपण हे सर्व मिक्स करून घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडंच घालायचं आहे, कारण डाळीचं पीठ लगेच पातळ होऊ शकतं. त्यामुळे घट्टसर असं आपण गोळा तयार करून घेऊया. हे आपण एक 5 मिनटं बाजूला ठेवायचं. आता आपण मसाल्याची तयारी. त्यासाठी एक अर्धी वाटी मी तीळ घेतलेले आहे. त्यात जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा. आपण हे थोडं गरम करून घेऊया. गरम झालेलं आहे आपलं. त्यात सुकं खोबरं पण आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपण मिक्सरमधनं काढायचं आहे. त्यात लसणाच्या पाकळ्या पण घातल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण ह्या वाटणात शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालायचे आहेत. त्यानंतर आपली घरातली चटणी घालायची 1-2 चमचे. चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा गोडा मसाला. आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण तो गोळा घ्यायचा आहे. परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून आपण छोटं पान लाटायचं आहे त्याचं. त्यात थोडं आपण सारण भरून घ्यायचं आहे. आपण डाळीच्या पिठाचं वांग असं म्हटल्यामुळे आपण थोडासा त्याचा देठ वाकडा करायचा आहे. एकेकाला मोदक पण म्हणतात. अशा प्रकारे मी सर्व भरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण रश्श्याची तयारी करू. त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे. मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आता तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात जिरं मोहरी फोडणी टाकलेली आहे. कढीपत्ता आणि त्यात वाटलेलं कांदा घालायचा आहे. व्यवस्थित असं लालसर भाजून घ्यायचं आहे. त्यात थोडीशी हळद पूड, थोडंसं गरम मसाला अर्धा चमचाच टाकायचा आहे आणि थोडंसं धने पावडर. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हा आपला उरलेले सारण त्यात मिक्स करायचं आहे. आपल्याला थोडं तिखट हवे असले तर आपण ह्यात थोडीशी चटणी ॲड करू शकतो. व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत. आपल्याला हवी तेवढा रस्सा आपण करू शकतो. त्यात थोडंसं मी मीठ घालते आणि रश्श्याला थोडी उकळी आली ना, त्यानंतर आपण ते मोदक ॲड करायचे आहेत. उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात ते केलेले आपण डाळीच्या पिठाचे वांग आपण ॲड करू. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली. तुम्ही ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत कशीही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.